नमस्कार. 2005 पूर्वी नियुक्त अन्यायग्रस्त माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. मित्रो, 2 दिवस अगोदर माझ्या वाढदिवसानिमित्त आपण शब्दरूपी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपलं सदैव ऋणी राहील आणि असंच आशीर्वाद माझ्यावर राहू दे. मित्रो, आपण अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत. आपण एक टप्पा गाठलेला आहे. 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे याची वाचा मुंबई उच्च न्यायालय यांनी आदेशाद्वारे फोडलेली आहे. यांनी आदेश पारित केलेले आहे आणि त्या आदेशानुसार आपण आपले प्रस्ताव माध्यमिक असेल तर शिक्षणाधिकारी, उच्च माध्यमिक असेल तर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे जमा केलेले आहे. ही एक गोष्ट निदर्शनास आली की काही विभागामध्ये जे डिस्पॅच विभाग आहे तिथले कर्मचारी आपले प्रस्ताव घेत नव्हते. म्हणजे ही तर अतिशयोक्ती झाली, कारण की कोणताही कर्मचारी जर कोणताही कागद असो जर तो डिस्पॅचमध्ये देत असेल तर त्यांचं कर्तव्य आहे की ते घेणं आणि संबंधित व्यक्तीला त्याचं रिसिव्ह करणं. ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याची पडताळणी तुम्ही नंतर करा, पण प्रथमतः तुम्ही तो कागद घेणं ही तुमची जबाबदारी आहे. आता आम्हाला तुमची जबाबदारी सांगावी लागेल. ही परिस्थिती आलेली आहे की तुम्ही मुद्दाम आमच्यावर अन्याय करता. आमच्याबद्दल इतकी उदासीनता का बरं? आम्ही शिक्षक अन्यायग्रस्त, आमच्यावर अन्याय झालेला आहे. मित्रो, 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जो प्रस्ताव सादर केला, नियर अबाउट 75% लोकांनी आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. आणि एका विभागामध्ये मी प्रणाम करतो त्या शिक्षणाधिकाऱ्याला की त्यांनी मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार एक ऑफिशियल पत्र काढलं आणि शिक्षकांना प्रस्ताव दाखल करण्यास विनंती केली. फक्त एक विभाग. मग बाकी विभाग झोपलेले आहेत का? त्यांनी असा पत्र का बरं काढला नाही? प्रश्न आहे मित्रो. इतकी उदासीनता आमच्याबद्दल? आम्ही शिक्षकेतर कर्मचारी, आम्ही फक्त आमच्यावर अन्याय झालेला आहे याबद्दल बोलत आहोत. असो मित्रो, इथं तुम्हाला समाधान भेटलं असेल की आपले प्रस्ताव त्यांनी स्वीकारले, आणि ही सर्वात मोठी चूक आहे. कारण की आपल्याला याच्या अगोदर जेव्हा आपल्यावर अन्याय झाला होता सुरुवातीला, तर आपण धावत पळत आपण कोर्टामध्ये गेलो, न्यायालयात गेलो. तिथं आपण केस पुटअप केली, वकिलांचे खिसे भरले आणि त्यांनी त्याच्यावर स्टे आणून दिलं. समाधानी झालो आपण, अरे बा स्टे भेटलं. आणि त्याचा पाठपुरावा आपण केला नाही, आणि ही सर्वात मोठी आपली चूक होती. काहीच पाठपुरावा केला नाही आणि त्या वकिलांनी आपले सगळे 2005 पूर्वी 2005 नंतर हे सगळे आमचे बांधव आहे, याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही, पण आमच्यावर जो अन्याय झालेला आहे ते यांनी सर्वांना एकत्रित केलं आणि तिथं आपला सगळा घोर करून टाकलेला आहे. यांची पॉलिसीच आहे डिवाइड अँड रूल. मित्रो, आपले 7 शिक्षक आमदार व 7 पदवीधर आमदार, याच्यातले 2-3 लोकांचे तुम्हाला नाव माहीत असतील, बाकीचे कुठे आहे? आपला एक शिक्षक आमदार तिथं आपला प्रश्न मांडतो, तिथं
सत्ताधारी सरकार जे आहे ते आपल्या प्रश्नाबद्दल सुप्रीम कोर्टाचा हवाला देते. बोला, आमच्यावर अन्याय तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही केलेल्या अन्यायाबद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. तुमच्या एका सत्ताधारी पक्षाच्या जे आता मंत्री आहे त्यांनी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा उभं राहून सांगितलं, त्याची क्लिप सुद्धा आहे साहेब, की उभं राहून सांगितलं होतं की आमच्या सरकारकडून यांच्यावर अन्याय झालेला आहे. आता तुमची सत्ता आहे तर तुम्ही हा अन्याय दूर करा. तुमच्याच जे अर्थ खात्याचे आता मंत्री आहेत त्यांनीच जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा हे उभं राहून सांगितलं होतं. पण आता सत्तेवर आल्यानंतर ते विसरले. काय अन्याय झालेला आहे त्यांना माहित नाही. आता हवाला देतात की हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. म्हणजे हे कधी असं बोलता कधी तसं बोलता. कशावर विश्वास ठेवायचा? जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहे खरं आणि सत्य बोलायसाठी. आमचे 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार तिथं तर शांत बसलेले आहे. त्यांना काहीच घेणं देणं नाही. सत्ताधारी किंवा विरोधी, आम्हाला पक्षाशी काही घेणं देणं नाही. आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आम्ही त्याच्या बाबतीत बोलत आहोत. आता हे आमचे जे शिक्षक आमदार आहे आणि पदवीधर आमदार आहे, प्रत्येक शिक्षक त्याचे कोणासोबत संबंध असतील, आज तुम्ही त्यांच्या घरात बंगल्यात जाऊन बघा. पहिले घर होतं, आता बंगला झालेला आहे. स्वतःचं पोट कसं भरलेलं आहे. आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः आपलं पोट भरायचं काम केलेलं आहे. आपले प्रश्न राहिले फक्त ते आरो वाटप करतात, ब्लॅकबोर्ड वापर करतात, ग्रीन बोर्ड वापर करतात. म्हणजे काय हे? तुम्हाला याच्यासाठी निवडून दिलेलं नाही. आमच्या समस्या, आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही तर तिथं काहीच प्रश्न उपस्थित करत नाही. तिथं तुमचं अस्तित्व पण दिसत नाही. काय हे? जर तुम्ही 7 आणि 7 14 एक झाले ना, तर हा सभागृह पूर्ण हादरून जाईल. तुमच्या राज्यामध्ये एक 20% वाला माणूस आत्महत्या करतो, त्याला 20 वर्ष झाले, त्याला पगार नाही. किती शोकांतिक आहे. आणि तुम्ही काय करू राहिले तिथं? निवडून तुम्हाला त्या शिक्षकांनी सुद्धा तुम्हाला मत दिलेलं आहे. काय जबाब देणार तुम्ही त्याला? म्हणजे परिस्थिती इतकी भयानक आहे. आता आमचे जे रिटायर्ड कर्मचारी आहे, जे आमचे रिटायर्ड शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, त्यांची परिस्थिती इतकी बेकार आहे. साध्या डॉक्टरकडे जर गेलं तर 4,000 5,000 शुगर चेक करायची असेल तर किती खर्च लागतो? कुठून करणार आहे? ना त्यांना अनुदान भेटलेलं आहे ना त्यांना काही भेटलेलं आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांनी पगार जो उचलला त्याच्यानंतर त्यांना काहीच भेटलेलं नाही. 10 15 वर्ष झालेले अशा लोकांना 2014 पासून काय करू राहिले तुम्ही? म्हणजे तिथं फक्त तुम्हाला कशासाठी बसवलेले आहे? 7 तरी बाकी लोकांना आम्हाला बोलायचं नाही. तुम्ही आमच्या हक्काचे आणि तुम्हाला आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. 7 + 7 14 काय करू राहिले तिथं? शिक्षकांवर अन्याय होऊ राहिले, शिक्षक आत्महत्या करू राहिले. तुम्ही काय करू राहिले? तुम्ही तिथं आमच्या प्रश्नाला वाचा फोडा ना. जर सरकार असो, सत्ताधारी असो, जर ते तुमचं प्रश्न गांभीर्याने घेत नसतील, तुमच्या प्रश्नाला ओळवाओळवीचे उत्तर देत असतील तर तुम्ही राजीनामे द्या. 14 लोक, पूर्ण सभागृह हादरून जाईल. आणि चिंता करू नका साहेब. का बरं म्हणून राहिलो मी? कारण की तुम्ही राजीनामे दिले ना तर तुम्हाला पेन्शन भेटणार आहे. आम्हाला पेन्शन नाही. तुम्ही जर एक दिवस सुद्धा सभागृहामध्ये गेले ना तर तुमची पेन्शन पक्की, पण आम्हाला पेन्शन नाहीये. तर द्या राजीनामे. कारण की आता 2026चं आता
इथं येणार आहे शिक्षक आमदाराचा. आम्ही प्रश्न विचारणार आहे की राजीनामा का बरं दिला नाही. आणि माझ्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रश्न विचारा. का बरं तुम्ही आमचा प्रश्न तिथं उचलत नाही? तुमची तर परिस्थिती खूप म्हणजे छोटंसं घर होतं, आता बंगला झालेला आहे. आणि आमचा जो शिक्षक आहे तो रिटायर होऊन आता मरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. त्याची परिस्थिती आत्महत्या करू राहिले. काय आहे? किती विदारक परिस्थिती आहे. कधी वाचा फोडणार? द्या ना राजीनामे. तर तुम्हाला जनाची नाही तर मनाची ठेवा आणि राजीनामे द्या. मित्रो, आपल्याला आता इथं शांत बसायचं नाही. माझी सगळे जे रिटायर झालेले आहे कर्मचारी आहे, जे शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, त्यांनी एकमेकांशी संपर्क करा आणि एक ग्रुप तयार करा आणि प्रत्येक 8 दिवसात आपली जी फाईल तयार केलेली आहे त्याची झेरॉक्स काढून ठेवा. 20-25 कॉपी तयार करून ठेवा आणि प्रत्येक 8 दिवसात यांच्या माथी मारा. यांना काम लावा जरा. कारण की जेव्हापर्यंत आपण पाठपुरावा करणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला काहीही भेटणार नाही. आता इथून आपली खरी सुरुवात झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे, आम्हाला पूर्ण आशा आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालय लक्ष देईल. पण सध्या जे मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी 30 सप्टेंबरपर्यंत यांना वेळ दिलेला आहे. तर 30 सप्टेंबरपर्यंत याचा पाठपुरावा करा आणि त्याच्यानंतर आणि प्रत्येक तिथं जर तुमचा प्रस्ताव घेत नसेल तर तुम्ही तिथं घोडक्याने जा आणि तिथं बसून राहा आणि यांना हैराण करा. कारण की यांना जेव्हापर्यंत तुम्ही परेशान, कारण की आपलं हक्काचं जे आहे आपण ते मागू राहिलो, आपण भीक नाही मागू राहिलो. आपलं हे संविधानिक हक्क आहे. पेन्शन ही आपली संविधानिक हक्क आहे आणि हे हिरावून घेतलेली आहे आणि आपल्यावर अन्याय झालेला आहे मित्रहो. आणि हा जो निर्णय आहे हा पूर्वप्रभावी आहे. आमची अपॉइंटमेंट नियुक्ती 93ची आहे, कोणाची 98ची आहे, कोणाची 97ची आहे. आणि तुम्ही 2010 मध्ये GR काढता की जे 2005 ला 100% असतील त्यांनाच पेन्शन. आमच्या नियुक्तीच्या वेळी तर हा नव्हता ना. तुम्ही 2010 ला जेव्हा GR काढता तर तो त्या दिवसापासून लागू करा. पूर्वीपासून पूर्वप्रभावी कसं लावता तुम्ही? तुमच्या बाबतीत असेल तर तुम्हाला ते पूर्वप्रभावी चालते. अपत्याचं जर होतं तर ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहे, जेव्हा GR निघाला त्याच्या अगोदर 10 असतील 12 असतील तो सुद्धा इलेक्शनमध्ये उभं राहू शकतो. आणि ज्या दिवशी GR निघाला त्याच्यानंतर तो लागू झालेला आहे, त्याला पूर्वप्रभावी का बरं लावला नाही तुम्ही? म्हणजे जिथं तुमचा फायदा असेल तुम्ही या नियमांना मोडता तोडता आणि आमच्यावर अन्याय करता. मित्रो, आपले जे शिक्षक आमदार आहे, पदवीधर आमदार आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि त्यांना विनंती करा की जर तुमचं ऐकत नसेल तर राजीनामे द्या. बघतो आम्ही तुम्ही राजीनामे देता की नाही. कारण की पुढे तुम्हाला आमच्या समोरच यायचं आहे. किती 4 वर्ष 5 वर्ष राहिले असतील त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन तर आहेच हो, तुम्हाला त्याची चिंता करू नका तुम्ही. पण तुम्हाला आमच्या समोर यायचं आहे मतं मागायसाठी, तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू. मित्रहो, माझा हा व्हिडिओ जितकं जास्त होत असेल, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आणि आपले अर्थमंत्री
यांच्याकडे पाठवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.